एक महत्त्वाची घडामोड धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून वाद पेटलाय। भाजप आणि सेनेत मतभेद आहेत। गैरव्यवहार होत असताना सांगूनही पालकमंत्र्यांकडून कारवाई नाही असं भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी गंभीर आरोप केलाय। धाराशिवचे पालकमंत्री सरनाईक यांच्याकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची तक्रार सीएमकडे करण्यात आली। धाराशिवमध्ये 268 कोटींच्या डीपीडीसीच्या विकास निधीला स्थगिती आहे। त्याच्याकडनं कसलाही प्रतिसाद ना आम्हाला आला न माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आला। पालकमंत्री तुमच्या आमच्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांसाठीच पालकमंत्री आहेत, त्यांच्या नावामध्ये पालक शब्द आहे, तर त्यांनी पालकाच्या भूमिकेत येऊनच या सगळ्या विषयांना न्याय दिला पाहिजे। जेव्हा की कुठल्या घटनेमध्ये काय घडतंय किंवा कुठली रक्कम किती रुपये, कुठली वस्तू किती रुपयाला विकत घेतली जाते, या सगळ्या विषयांवर सुद्धा त्यांनी स्वतः जाणून घेतलं पाहिजे। वेगळा इंटरेस्ट क्रिएट करणं हे या सरकारचं काम नाही। हे सरकार कृतिशील आणि गतिशील सरकार आहे आणि त्याच्यासोबत या जिल्ह्यातले नेतृत्व किंवा आम्ही सगळे सुद्धा त्याच अनुषंगाने काम करतो।